मित्र हो, हल्ली योगा, प्राणायाम, मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा करण्याचं प्रमाण बहुतांशी लोकांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे। त्याचं कारण असं आहे की या तिन्ही उपचार पद्धतीच्या बद्दल समाज मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती निर्माण झालेली आहे आणि हे एका दृष्टीने चांगलं आहे। मुळात प्राचीन आरोग्य शास्त्रामध्ये योगा, ध्यानधारणा, मेडिटेशनला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु 90% जास्त लोकांना योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन नेमकं कसं करायचं, त्याची शास्त्रोक्त पद्धत कुठली असते, कुठल्या वेळेला करायचं, किती प्रमाणामध्ये, किती वेळ करायचं, कोणी करायचं, कोणी नाही करायचं, असे कुठले विशेष आजार आहेत त्याच्यामध्ये आपण योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करू शकत नाहीत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मर्यादा आहेत, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल माहितीच नसते। म्हणून त्यांना या योगा, ध्यानधारणा, मेडिटेशनचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊन बसतो। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने सांगणार आहे, तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय चांगला फायदा होईल, ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य मानसिक असेल किंवा शारीरिक हे नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय, कष्टाशिवाय चांगलं राहण्यासाठी, सदृढ राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे। मात्र विनंती असेल की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, काळजीपूर्वक समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे अजिबात लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो, याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला बघणार आहोत की योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन नेमकं कोणत्या वेळेला करावं। तर त्यासाठी सगळ्यात चांगली वेळ आहे ती म्हणजे सकाळची वेळ। सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदरच तुम्हाला योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायामाला सुरुवात करायची आहे आणि हे चालू असताना सूर्योदय होणार आहे आणि तेव्हा ही योग्य वेळ आहे, कारण सकाळची ही जी वेळ असते ती शांत असते, हवा चांगली मोकळी असते, खेळती असते, प्रदूषण कमी असतं, शुद्ध हवा असते, यासोबतच तुमचं शरीर रात्रभर झोप घेऊन आराम करून चांगलं ताजतवानं टवटवीत झालेलं असतं। आता काही जण म्हणतील डॉक्टर आम्हाला सकाळी वेळच मिळत नाही, मग अशा वेळी काय करायचं, तर सायंकाळी देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हा योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम चांगल्या प्रकारे करू शकता। मात्र सायंकाळी करत असताना तुमचं पोट रिकामं असलं पाहिजे, म्हणजे दुपारचं जेवण तुमचं 1-2 ला झालं तर तुम्ही साधारण 4-5 ला 6 ला अतिशय चांगला हा योगा, प्राणायाम, मेडिटेशन सहजपणे करू शकता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे सगळं करत असताना याचा क्रम कसा असावा, म्हणजे आधी काय करावं, आसनं करावी, प्राणायाम करावं का मेडिटेशन करावं, तर त्यासाठी साधा सोपा क्रम आहे। या क्रमाने जर तुम्ही व्यायाम केला तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे, अन्यथा तोटा होणार आहे, त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर, मनावर होणार आहेत, लक्षात ठेवा। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करायचे वॉर्मअप। वॉर्मअप म्हणजे काय, आराम करून उठलेल्या शरीराला तुम्हाला आता पेटवायचंय, त्याला तुम्हाला काय करायचंय, स्टिम्युलेट करायचंय, उत्तेजित करायचंय। हे करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, साधा चालण्याचा व्यायाम करू शकता किंवा स्ट्रेचिंगचा व्यायाम करू शकता किंवा तुम्ही साधे सूर्य नमस्कार घालू शकता। हे सगळ्यात सुरुवातीला तुम्ही या तीनपैकी एक कुठलं तरी करायचंय। 2 नंबरला तुम्हाला करायचंय ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आसनं, ज्याला आपण योगासनं असं म्हणतो, आणि 3 नंबरला तुम्हाला करायचंय प्राणायाम, म्हणजे श्वासाचे शास्त्रोक्त व्यायाम तुम्हाला 3 नंबरला करायचे आहेत। आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला करायचे ते म्हणजे ध्यानधारणा, ज्याला आपण मेडिटेशन असं म्हणतो। असा क्रम तुमचा हा व्यायाम प्रकाराचा असला पाहिजे। पुढचा मुद्दा आहे, हे सगळे व्यायाम प्रकार नेमके कुठे करावे, तर सगळ्यात महत्वाचं आहे मोकळ्या हवेमध्ये आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये किंवा स्वच्छ उजेडामध्ये, चांगल्या प्रखर उजेडामध्ये तुम्हाला हे व्यायाम प्रकार करायचे। मग तुम्ही गच्चीवर करू शकता, अंगणात करू शकता, टेरेसवर करू शकता, गॅलरीमध्ये करू शकता, अजून कुठं आजूबाजूला कुठं मोकळी जागा आहे तिथं तुम्ही हे करू शकता, शेतामध्ये करू शकता। जर तुम्हाला बाहेर कुठं करायची व्यवस्था नसेल तर रूम मध्ये कुठल्याही करू शकता। मात्र रूम मध्ये करत असताना तुमच्या रूमच्या खिडक्या, दारं ही चांगल्या प्रकारे मोकळ्या असले पाहिजेत, तिथं चांगला प्रकाश पडला पाहिजे, कोंदट वातावरण तिथं अजिबात नसलं पाहिजे, दमट वातावरण अजिबात नसलं पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे,
तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. आणि शक्य असेल तर सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये सकाळची कोवळी किरण, सोनेरी किरण अंगावर घेत घेत सूर्यस्नान करत करत तुम्ही हे व्यायाम प्रकार करा. अतिशय चांगला फायदा तुम्हाला याच्यामुळे होणार आहे. तुमचं डिप्रेशन कमी होणार आहे, तुमचं व्हिटॅमिन डी वाढणार आहे. चा परिणाम म्हणून हाडं, मांसपेशी, सांधे मजबूत होण्यासाठी देखील चांगला फायदा होणार. पुढचा मुद्दा आहे, हे सगळे व्यायाम प्रकार करत असताना पाणी प्यावं का? तर याच्यामध्ये असं आहे की व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर अर्धा 1 तास तुम्ही 1 ग्लास 2 ग्लास पाणी सहज पिऊ शकता. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला 1 ग्लास 1.5 ग्लास 2 ग्लास जेवढी तहान आहे तेवढं पाणी प्यायचंय आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने तुम्हाला हे सगळे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करायची. योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करत असताना मध्ये तुम्हाला जर समजा तहान लागली किंवा नरडं कोरडं पडलं तर अशा वेळी तुम्ही फक्त 1 ते 2 घोटच पाणी प्यायचंय. जीभ किंवा तोंड ओलं करण्यापुरतच तुम्हाला पाणी घ्यायचंय आणि व्यायाम झाल्याच्या नंतर सुद्धा लगेचच तुम्हाला पोट भरून पाणी प्यायचं नाही. 1-2 घोट पाणी तुम्ही पिऊ शकता. चांगलं पोट भरून पाणी तुम्ही 30 मिनिट ते 45 मिनिटांनी करायचंय. जेवण सुद्धा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही व्यायाम झाल्याच्या नंतर अर्ध्या तासांनी, पाऊण तासांनी जेवण करायचंय आणि ते जेवण करत असताना सुद्धा हलका नाश्ता घ्यायचा आहे आणि पोषक आहार घ्यायचा आहे. बाहेरचं, बेकरीचं, फास्ट फूड, जंक फूड अजिबात घ्यायचं नाही. नाहीतर तुमच्या ह्या सगळ्या व्यायाम केल्याच्या वरती पाणी पडणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्या योगा, ध्यानधारणा, मेडिटेशनचा आणि आंघोळीचा काय संबंध आहे? तर तुम्ही हे सगळे व्यायाम प्रकार एकतर आंघोळ झाल्यानंतर करा थोड्या वेळाने, मात्र व्यायाम झाल्यानंतर लगेचच आंघोळ तुम्ही अजिबात करू नका. कारण तुमच्या शरीरामध्ये चांगलं रक्ताभिसरण संचारलेलं असतं, चांगल्या सगळ्या अवयवाला रक्तपुरवठा चांगला व्हायला लागलेला असतो आणि अशा वेळी जर तुम्ही लगेचच आंघोळ करत असाल तर याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होईल आणि लागलीच तुमचे सगळे अवयव, सगळ्या रक्तवाहिन्या ह्या अंकुचन होतील आणि या व्यायामाचा जो फायदा होणार आहे तुम्हाला तो अजिबात होणार नाही. त्यामुळे व्यायाम झाल्याच्या नंतर अर्धा पाऊण तासाने तुम्हाला आंघोळ करायची, ही गोष्ट आठवणीने लक्षात ठेवा. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे, जेव्हा तुम्ही योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा करता, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करता, त्याच्यानंतर लागलीच तुम्हाला झाल्यानंतर लघवीला जायचं आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे व्यायाम करतात तेव्हा तुमच्या शरीरातल्या सगळ्या अवयवातली जी घाण आहे, जे वेस्ट आहे, विषारी घटक आहेत, टाकाऊ घटक आहेत, हे सगळे रक्ताच्या माध्यमातून, रक्तभिसरणाच्या माध्यमातून ब्लॅडर म्हणजेच मूत्राशयामध्ये आणले जातात, लघवीमध्ये ते सोडले जातात. अशा वेळी तुम्ही जर लगेचच हे व्यायाम झाल्यानंतर लघवी केली तर हे सगळे घटक चांगल्या प्रकारे शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होणार आहे. यासोबतच हा व्यायाम करत असताना जेव्हा तुम्हाला घाम येईल तेव्हा तो घाम तुम्ही शक्यतो पुसू नका. पुसायचाच असेल, खूपच डोळ्यावरती, चेहऱ्यावरती ओघळायला असेल तर अशा वेळी चांगल्या कॉटनच्या कपड्याने फक्त मॉप करून घ्या, म्हणजे असं फक्त शोषून घ्या. त्याला असं पुसून काढू अजिबात नका, कारण घाम निघणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या घामाच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे विषारी घटक निघून जाणार आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही बघा, घाम आला की तुम्हाला एकदम फ्रेश वाटायला लागतं आणि तुमचं शरीर हलकं हलकं वाटायला लागतं. त्याचं कारण देखील तेच आहे. या घामाच्या लघवीच्या माध्यमातून विषारी घटक बाहेर काढले जातात आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे. सोबतच हे सगळे व्यायाम प्रकार करत असताना जर तुम्हाला खोकला आला, शिंक आली किंवा जांभळी आली किंवा पाद आला तर तो रोखून अजिबात धरू नका, कारण हे नैसर्गिक आवेग आहेत. त्याला तुम्ही बाहेर सोडून द्या, त्याची वाट मोकळी करून द्या. ते कधीही अडवून धरू नका. फक्त व्यायाम करतानाच नाही तर दिवसभरामध्ये सुद्धा कधीही तुम्ही याला अडवून धरू नका. मात्र हे सगळे आवेग शरीराच्या बाहेर सोडत असताना योग्य ती काळजी, खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे की योगा, प्राणायाम, मेडिटेशन करत असताना त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. दररोज न चुकता नियमितपणे ते केलं पाहिजे आणि ते करत असताना सुद्धा नेमकं त्याच वेळेला केलं पाहिजे. दररोज समजा तुम्ही 6-7 वाजता करताय त्याच वेळेला केलं पाहिजे. कधीतरी एखाद्या वेळेस प्लस मायनस होऊ शकतं, काहीतरी काम निघालंय किंवा कुठेतरी बाहेरगावी गेलात, तुमची वेळ चुकू शकते. नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे, हे योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा करत असताना आपलं तोंड कुठं असलं पाहिजे, कुठल्या दिशेला असलं पाहिजे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही. तर सूर्याचे जे काही किरण आहेत ते आपल्या शरीरावरती, चेहऱ्यावरती पडणं हे अतिशय महत्वाचं आहे. हा त्याच्या मागचा मुद्दा आहे. तर सकाळी जेव्हा तुम्ही हे सगळे व्यायाम प्रकार करता त्यावेळेस तुमचं तोंड हे पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं असणं अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि सायंकाळी जर तुम्ही करत असाल तर तुमचं चेहरा, तुमचं तोंड हे पश्चिमेकडं किंवा दक्षिणेकडं असणं अत्यंत महत्वाचं आहे. यासोबतच अशा प्रकारचे व्यायाम प्रकार करत असताना तुमच्या अंगावरची कपडे ही सैल असली पाहिजे, ढिली असली पाहिजेत. काहीतरी फॅशन मारण्यासाठी, एकदम फिट टू फिट, चांगलं दिसण्यासाठी, गबाळ दिसू नये म्हणून काहीतरी गच्च बांधले, ह्याना अजिबात करू नका. जर तसं केलं
तर तुमच्या शरीरातलं रक्ताभिसरण चांगलं असं चेंबून जाईल, रक्तवाहिन्या चेंबून जातील आणि व्यायामाचा फायदा होण्याच्या ऐवजी तुम्हाला तोटा होऊन बसेल. त्यामुळे सैल कपडे घाला, कॉटनची शक्यतो कपडे घाला, जेणेकरून तुमच्या अंगावरती हवा खेळती राहील, अंगावर आलेला घाम जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या कपड्यामध्ये शोषला जाईल. ही कपडे स्वच्छ असावीत, चुरगळलेली नसावीत आणि फ्रेश असावीत. बऱ्याचदा काय होतं की व्यायामानं घाम येतो, रोज रोज तीच कपडे घालतो आपण. तसं अजिबात करू नका, कारण ह्या कपड्यावरती देखील छिद्र असतात. ती छिद्र घामानं किंवा धुळीनं भरून जातात. त्याच्यामुळे त्याचं देखील व्हेंटिलेशन, तिथून देखील हवा मोकळी खेळणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे कपड्याच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. यासोबतच हा व्यायाम करत असताना, म्हणजे कधीही हे सगळे व्यायाम प्रकार करत असताना उघड्या जमिनीवरती तुम्ही अजिबात करू नका. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला योगाची मॅट टाकायची. मॅट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर चांगली सतरंजी तुम्ही टाका, जाड, किंवा चटई तुम्ही चांगली टाकू शकता. मात्र ती टाकत असताना खबरदारी घ्या, ते तुम्हाला टोचणार नाही, रुतणार नाही किंवा तिथून पाय घसरणार नाही. तुमच्या पायाला चांगली ग्रीप येईल, कारण वेगवेगळी पोझिशन तुम्ही करता, योगासनं करता, तेव्हा तुमचा तोल जाण्याची किंवा पाय मुरगळण्याची शक्यता असते. एवढं सगळं होऊ नये म्हणून चांगल्या क्वालिटीची मॅट तुम्ही खरेदी करा. साधारण 400-500 पासून ह्या मॅट आहेत, 1000-2000 जशी तुम्ही घ्याल तशी. पण मॅट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जर मॅट हवी असेल ऑनलाईन, तर मी इथं खाली प्रोडक्ट लिस्ट दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हवी ती मॅट तुम्ही सिलेक्ट करू शकता. ह्या सगळ्याच मॅट तुमच्यासाठी अतिशय चांगल्या फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या पायामध्ये कुठलाही बूट किंवा चप्पल नसला पाहिजे. तुम्ही वॉकिंग करताना स्पोर्ट्स शूज वापरा, हे महत्वाचं आहे, किंवा रनिंग करत असताना किंवा सायकलिंग करत असताना शूज वापरणं गरजेचं आहे. पण योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा करत असताना मात्र तुम्हाला अनवाणी पायानंच करायचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, हे सगळे व्यायाम करत असताना इतरांची तुलना अजिबात करू नका. त्याला हे योगासन येते, त्याला ही पोज येते, त्यानं ही एवढ्या वेळ करते, मला जमत नाही, किंवा असं नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. आपल्याला जे सहन होते, जे आपल्याला सूट होते, जे आपण ज्याच्यामध्ये आपण कम्फर्ट आहे, आरामदायी वाटतंय, तेच व्यायाम प्रकार आपल्याला करायचे आहेत. आता समजा तुम्ही वयस्क आहेत, वयस्क असल्यामुळे तुम्हाला आता जास्त हालचाल होत नाही किंवा जास्त अवजड व्यायाम करता येत नाही. मग अशा वेळी तुम्ही तुमच्या शरीराचा सिग्नल बरोबर ओळखायचा आहे. शरीर काय सांगते ते तुम्ही लक्षात द्यायचंय. शिवाय तुम्ही जर आजारी असाल, ताप आला असेल, कुठलं ऑपरेशन झालेलं असेल किंवा अजून काही शरीरामध्ये कुठं वेदना होत असतील, अशा वेळी काही व्यायाम प्रकार करणं तुम्ही टाळा. जे हलके हलके आहेत, श्वासोश्वासाचे आहेत, प्राणायामाचे आहेत, मेडिटेशन, ध्यानधारणा तुम्ही करू शकता. पण वेगवेगळ्या ज्या पोज आहेत किंवा एखादी पोज करत असताना तुम्हाला अवघडल्यासारखं वाटायला लागले किंवा खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना व्हायला लागल्या, तर ते तुम्ही पोज अजिबात करू नका. ते योगासन तुम्ही अजिबात करू नका. सोबतच हे व्यायाम प्रकार करत असताना तुमचं पोट रिकामं असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही जेवण करून व्यायाम करत असाल तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्यावरती होणार आहे. शिवाय तुमचं पोट साफ असणं, संडास व्यवस्थित साफ झालेली असणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आता काही जण म्हणतील, डॉक्टर आमचं व्यवस्थित साफ होत नाही, सकाळच्या सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी आम्हाला परत जावं लागतंय. मग अशा वेळी काय करायचं, ज्या दिवशी तुमचं पोट पूर्णपणे रिकामं झालेलं नाही, मोकळं झालेलं नाही, कोटा साफ झालेला नाही, अशा वेळी काय करायचंय, इतर व्यायाम प्रकार तुम्ही करायचे. फक्त असेच व्यायाम टाळायचे ज्याच्यामुळे तुमच्या पोटावर ताण येणार आहे. जेव्हा पोट साफ नसतं तेव्हा पोटावर ताण येणारे व्यायाम तुम्ही अजिबात करायचे नाहीत, नाहीतर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या पोटावर, पचनशक्तीवरती होऊ शकतात. त्यानंतर योगासन झाल्यानंतर काय करायचं, तर योगासन झाल्यानंतर लगेचच शारीरिक श्रमाचा व्यायाम किंवा चालणं, फिरणं किंवा स्ट्रेचिंगची एक्सरसाइज किंवा कुठल्याही शारीरिक श्रमाचं कष्ट तुम्हाला करायचं नाही. योगासन झाल्यानंतरचा अर्धा तास तुम्हाला शांत राहायचं आहे. त्यातल्या त्यात योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम झाल्याच्या नंतर किमान 3 ते 5 मिनिट तुम्हाला शांत बसून किंवा शांत पडून राहायचंय. शवासनामध्ये जायचंय. तुमच्या श्वासाकडे नॉर्मल श्वास ठेवायचा आहे, शरीराकडे व्यवस्थित लक्ष ठेवायचंय, निवांत राहायचंय, सगळं आजूबाजूचं जग विसरून जायचंय तुम्हाला, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, ज्याला आपण रिलॅक्सेशन असं म्हणतो. कारण या सगळ्या व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून तुमच्या शरीरातलं रक्ताभिसरण सुधारलेलं आहे, सगळ्या अवयवाला चांगला रक्तपुरवठा व्हायला लागलेला आहे, सगळ्या अवयवाचं काम व्यवस्थित सुरू व्हायला लागलेलं आहे आणि अशा वेळी त्यांना आता रिलॅक्सेशनची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे, योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम करत असताना गडबडीत अजिबात करू नका, गोंधळात अजिबात करू नका. शांत ठिकाणी करा. आजूबाजूचं वातावरण चांगलं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, स्वच्छता तिथं असली पाहिजे. कुठला तरी वासच यायलाय, काहीतरी घाणच वाटायलंय, कम्फर्टच नाही, अशा ठिकाणी तुम्ही व्यायाम करू नका. महिलांच्या बाबतीमध्ये बरेच जण प्रश्न विचारतात, डॉक्टर मासिक पाळीमध्ये योगा, मेडिटेशन, ध्यानधारणा, प्राणायाम करावं का? तर याच्यामध्ये खास करून तुम्ही जे स्ट्रेनियस एक्सरसाइजेस आहेत, म्हणजे ताण देणारे, पोटावर ताण आणणारे,
आणणारे किंवा तुमच्या त्या मासिक पाळीच्या रक्तस्रावामध्ये बाधा आणणारे जे व्यायाम प्रकार आहेत ते तुम्हाला करायचे नाही. शिवाय शरीराची पोझिशन उलटी होईल अशा प्रकारचा देखील व्यायाम तुम्हाला करायचा नाही. म्हणजे काय की तुमच्या शरीराच्या खालचा भाग वर गेलाय आणि वरचा भाग हा खाली गेलाय अशी इन्व्हर्टेड पोझिशन मासिक पाळीमध्ये तुम्हाला करायची नाही. साधे प्राणायामाचे, ध्यान धारणेचे, मेडिटेशनचे व्यायाम तुम्ही करू शकता. हलक्या फुलका व्यायाम तुम्ही याच्यामध्ये करू शकता. सोबतच प्रेग्नन्सी गरोदरपणामध्ये व्यायाम प्रकार करावे का अशा प्रकारचे, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आवर्जून करू शकता. त्यामध्ये देखील जास्त अवजड अजिबात नाही. त्यामध्ये काय काय करू शकता? संत श्वसनाचा व्यायाम करू शकता, अनुलोम विलोम करू शकता, ओंकार आहे, प्राणधारणा आहे किंवा ताण कमी करणारे भाव साधना आहे. यासोबतच मार्जरासन आहे, मंडूकासन, भद्रासन, वज्रासन किंवा ध्यानधारणा तुम्ही या पहिल्या 3 महिन्यामध्ये करू शकता. यासोबतच जेव्हा तुम्ही श्वसनाचे व्यायाम करता तेव्हा श्वासाकडे आवर्जून लक्ष द्या, शरीराच्या सिग्नलकडे आवर्जून लक्ष द्या. इतरत्र कुठेही तुमचं ध्यान लक्ष वळवू नका, डिस्ट्रॅक्ट होऊ नका. बळजबरीनं कुठलाही व्यायाम प्रकार करू नका. घरातलं कोणतरी सांगते, डॉक्टरांनी सांगितले मग करू नका. स्वतःसाठी चांगलं असतंय, औषध म्हणून तुम्ही हे करा. तुम्हाला याचा चांगला नैसर्गिक फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. यासोबतच हे व्यायाम प्रकार करत असताना तंबाखू चगळणं, गुटखा खाणं किंवा सिगारेट ओढणं किंवा झाल्यानंतर लगेच सिगारेट ओढणं किंवा दिवसभरा म्हणजे कुठल्याही वेळेला दारू पिणं हे देखील तुम्हाला कसलाही फायदा ह्या सगळ्या व्यायामाचा होऊ देणार नाही. उलट तुमची वेळ जाईल, शरीराचं नुकसान होईल. त्यामुळे व्यसनापासून तुम्ही आवर्जून दूर राहिलं पाहिजे. व्यसन करणाराला ह्या व्यायामाचा अजिबात फायदा होणार नाही. व्यसन सुटण्याच्यासाठी तुम्ही याचा फायदा चांगला करून घेऊ शकता. कारण प्राणायाम असेल किंवा योगा, मेडिटेशन, ध्यानधारणा असेल, याची जी नशा आहे ती नैसर्गिक नशा आहे. दारूची काय नशा आहे, सिगारेट किंवा बिडी तंबाखूची काय नशा आहे, काहीच नाही. हे तुम्ही करून बघा, प्राणायाम करून बघा, ध्यानधारणा करून बघा. ही जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठल्याही नशेची अजिबात गरज पडणार नाही. हे मी तुम्हाला लिहून देतो बॉन्डवर 100 रुपयाच्या, 500 रुपयाच्या. यासोबतच खूप जास्त गरम वातावरणामध्ये, खूप जास्त थंडीच्या वातावरणामध्ये, खूप जास्त हवा सुटलेल्या वातावरणामध्ये शक्यतो तुम्ही प्राणायाम किंवा योगासनाचे व्यायाम करू नका. त्या तुमच्या अंगाला, शरीराला सहन होईल असं, कम्फर्ट असेल असं वातावरण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हे व्यायाम प्रकार दररोज किती वेळ करावेत, तर साधारण 20 मिनिट, 30 मिनिट हे तुम्ही करू शकता. याच्याही पेक्षा तुमची शारीरिक क्षमता जास्त असेल तर पाऊण तासापर्यंत तुम्ही हे वाढवू शकता, 1 तासापर्यंत देखील हे वाढवू शकता. म्हणजे कुठून तुमचे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज पासून ते ध्यान धारणेपर्यंत 1 तासामध्ये तुम्ही हा प्रोग्राम दिवसभराचा ठेवू शकता. यासोबतच योगासनं करत असताना कधीही चुकीची मुद्रा करू नका, चुकीची पोज करू नका. याच्यामुळे तुम्हाला मांसपेशी आखडण्याची किंवा फ्रॅक्चर होण्याची किंवा सांधेदुखी होण्याची देखील शक्यता वाढू शकते. त्याच्यामुळे कुठलाही योगासन किंवा प्राणायाम, ध्यानधारणा, मेडिटेशन करत असताना त्याची शास्त्रोक्त माहिती अगोदर घ्या, शास्त्रोक्त माहिती समजून घ्या आणि त्याच्यानुसारच तुम्ही हे सगळे व्यायाम प्रकार करा, ज्यामुळे तुम्हाला याचा चांगला फायदा होणार. काही जण विचारतात योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायामचा आम्हाला किती दिवसांनी फायदा होईल? जर तुम्ही नियमितपणे हे सगळं केलं तर तुम्हाला साधारण 2 ते 4 आठवड्यामध्ये याचे चांगले फायदे दिसायला लागतील. मनशांती होईल, अंतःकरण तुमचं निवांत होईल, प्रसन्न होईल, मनामध्ये आनंदाच्या लहरी यायला लागतील, सकारात्मकता यायला लागेल. तुमच्या शरीरातील सगळे अवयव ताजेतवाने टवटवीत होतील, रक्तवाहिन्या, हृदयाचं आरोग्य सुधारेल, मेंदूचं आरोग्य सुधारेल आणि एकूणच तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं होऊन तुम्ही आजारापासून दूर राहाल. असलेल्या आजार कमी होण्याच्यासाठी नैसर्गिक मदत होईल. शिवाय तुमच्या शरीराला आणि मनाला एक चांगली लवचिकता येईल. रात्रीच्या वेळेला शांत, समाधानकारक, गाढ झोप तुम्हाला लागेल. दिवसभर फ्रेश वाटायला लागेल. सगळी कामं तुम्ही न थकता उत्साहानं, जोश मध्ये करायला सुरुवात कराल. आता पाहूया शेवटचा मुद्दा. कुठल्या आजारामध्ये आपण हे योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करत असताना काय काळजी घ्यायची, कोणती आसनं कोणत्या आजारामध्ये करायची नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असेल तर आपण काय काळजी घेतली पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्ही शीर्षासन, सर्वांगासन आणि विपरीत करणी आसन जे आहे हे तुम्हाला करायचं नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला डोकं खाली आणि पाय वर किंवा शरीराच्या खालचा भाग वर करायची गरज पडते असे व्यायाम प्रकार तुम्हाला करायचे नाहीत. ज्या व्यायाम प्रकारामध्ये मेंदूकडचा रक्तपुरवठा जास्त वाढणार आहे ते व्यायाम प्रकार तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराच्या आजारामध्ये करायचे नाहीत. यामध्ये तुम्ही खास करून वज्रासन, पर्वतासन, ताडासन, सुधासन आवर्जून करू शकता. यासोबतच अनुलोम विलोम, योग निद्रा, ओंकार, भ्रामरी आणि ध्यान तुम्ही आवर्जून करा.
नक्कीच तुम्हाला हृदयविकार कमी होण्यासाठी, रक्तदाब कमी होण्यासाठी, नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल. ज्या व्यायाम प्रकारामध्ये तुमच्या हृदयाची गती जास्त वाढते, नाडीचा ठोका जास्त वाढतो, असे व्यायाम प्रकार तुम्ही हृदयविकार आणि उच्च रक्तदाबामध्ये शक्यतो करण्याचं टाळा किंवा अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. दुसरा आजार आहे तो म्हणजे मायग्रेन अर्थात अर्धशिशी म्हणजेच अर्ध डोकं दुखतं. या आजारामध्ये कुठली आसनं करायची ज्याच्यामुळे आपल्याला याचा फायदा होणार आहे, तर याच्यामध्ये अर्धचक्रासन आहे, कोणासन आहे, हलासन आहे, भुजंगासन, प्राणायाम किंवा भ्रामरी तुम्ही आवर्जून करू शकता. योग निद्रा किंवा योगिक श्वसनाचे व्यायाम तुम्ही करू शकता, यामुळे तुम्हाला याच्यामध्ये आराम मिळेल. पुढचं, जर तुमचं शरीर खूप कमजोर असेल, अशक्त असेल किंवा तुम्ही वयस्क असाल, वृद्धापकाळ आला असेल, शरीर चांगलं मजबूत तंदुरुस्त राहिलेलं नसेल, तर अशा वेळी तुम्ही जमेल तेवढे सूर्यनमस्कार घालू शकता, कपालभाती करू शकता, उज्जाई प्राणायाम करू शकता, ध्यान आणि योग निद्रा देखील अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता किंवा इतर व्यायाम तुम्हाला जे सहन होतात, तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्ट वाटतं, हे देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. पुढचा आजार आहे, जर तुमच्या पाठीच्या मणक्याला जर सूज आली असेल म्हणजे स्पॉन्डिलायटिस झालेला असेल, तर अशा वेळी पाठीच्या कण्याला पुढे झुकवणारे व्यायाम तुम्हाला अजिबात करायचे नाहीत. मग अशी कुठली आसनं आहे ज्याच्यामध्ये आपल्या पाठीचा कणा पुढे झुकतो आणि हा त्रास वाढतो, तर याच्यामध्ये हस्तपादासन आहे, उग्रासन आहे, शशांकासन आहे किंवा योग मुद्रा आणि पश्चिम उत्तानासन तुम्हाला अजिबात करायचं नाही. गुडघेदुखीचा किंवा कुठल्याही सांध्याचा खूप गंभीर आजार असेल, म्हणजे त्याच्यामध्ये खूप तीव्र वेदना असतील, सूज आलेली असेल, लाल झाला असेल, गरम लागत असेल किंवा त्याची हालचाल कमी झाली असेल, तर याच्यावरती ताण येणारा कुठलाही व्यायाम प्रकार तुम्ही अजिबात करू नका. आणि शेवटचा आजार आहे स्लिप डिस्क, म्हणजेच गादी जर तुमच्या मणक्यातली सरकली असेल, तर अशा वेळी पाठीच्या मणक्याला मागं झुकवणारा व्यायाम तुम्ही अजिबात करायचा नाही. जसे की भुजंगासन असेल किंवा धनुरासन असेल, अशा प्रकारचे व्यायाम तुम्ही शक्यतो टाळायचे आहेत. एकूणच काय, तर तुम्हाला जशा पद्धतीनं कम्फर्ट वाटतं, जशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित चांगल्या हलक्या पद्धतीनं ताण न येऊ देता व्यायाम करता, त्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. सोबतच अजून एक महत्वाचा शेवटचा प्रश्न बरेच जण विचारतात, डॉक्टर व्यायाम करून आल्यानंतर झोपावं का? जर तुम्हाला झोप आली असेल तर तुम्ही आवर्जून थोडा वेळ विश्रांती घेऊ शकता. व्यायाम करून आल्यानंतर झोप लागते, याचं एक महत्वाचं कारण ते म्हणजे एकतर तुमचं शरीर थकलेलं असेल, तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केलेला असू शकतो किंवा रात्रभर तुमची झोप व्यवस्थित झालेली नसू शकते. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि शक्यतो झोपण्याचं टाळा, परंतु झोप आलीच तर आवर्जून थोडा वेळ विश्रांती घ्या, जेणेकरून तुम्हाला दिवसभर चांगलं फ्रेश वाटेल. तर नक्कीच मित्र हो, हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील. याच्यातला एक जरी मुद्दा तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया आवर्जून व्हिडिओला लाईक करा. यासोबतच नेहमीप्रमाणे छान छान कमेंट करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम बद्दल अतिशय शास्त्रोक्त माहिती मिळेल. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, आशीर्वाद देतील. मित्र हो, ही सगळी माहिती तुम्हाला एवढं तळमळीनं शास्त्रोक्त पद्धतीनं कोणी सांगणार नाही. मी मात्र आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमासाठी सांगतो, कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय. तुमचा विश्वासघात कधी मी होऊ देणार नाही. फक्त तुमची साथ मला शेवटपर्यंत अशीच असू द्या. परत एकदा जाता जाता विनंती करतो, आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. करा योग, रहा निरोग. रामकृष्ण हरी माऊली.